कथा श्यामची आई, लेखक साने गुरुजी. प्रकरण 12. श्यामचं पोहणं. कोकणात पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. हातानं सुद्धा पाणी काढता येतं. पावसाळ्यात पोहण्याची मजा फारच असते. नवीन मुलांना तर याच वेळी पोहायला शिकवतात. हवं तर कमरेला दोरी किंवा लाकडाचा तुकडा बांधतात. प्रत्येक पुरुषाला पोहता येतं. काही मुलीही याच वेळी शिकतात. मला मात्र पोहायला येत नव्हतं. मला पाण्याची भीती वाटायची. मी फक्त पोहणाऱ्याची मजा पाहायला जात असे. मित्रांनी व आईनं एकदा आग्रह केला, पण मी लक्षच दिलं नाही. अखेर आईने चंग बांधला. श्यामला पोहायला आलंच पाहिजे. त्यासाठी तिनं रविवार निश्चित केला. रविवार उजाडला. आज आई मला पोहायला पाठवणारच याची मला खात्री होती. ते टाळावं म्हणून मी माळावर लपून बसलो. 8 वाजता शेजारची मुलं मला न्यायला आली. म्हणून आई मला शोधू लागली. पण मी तिला सापडलो नाही. तेव्हा "बघा वर माळ्यावर बसला असेल तर," असं म्हणून तिनं मित्रांना वर पाठवलं. आता आपण सापडणार या भीतीने मी भाताच्या कणगीमागं लपून बसलो. पण मुलांनी मला शोधून काढलं. तसं आईला सांगितलं. तेव्हा आई खालूनच ओरडली, "घेऊन जा त्याला. नेल्याशिवाय राहू नका." मुलं मला ओढू लागली. पण मी जागचा ना. तेव्हा आई माळ्यावर आली. तिने एका हातानं मला फरफटत खाली आणलं आणि दुसऱ्या हातातल्या छडीनं पाठीवर मार मार मारलं. मी ओरडू लागलो, "आई, आई मेलो, नको ना गं मारू, मी जातो पोहायला." तेव्हा आई मुलांना म्हणाली, "घेऊन जा त्याला, द्या पाण्यात ढकलून, काही मरत बिरत नाही." मुलं मला घेऊन विहिरीवर आली. तिथं इतर तरुण तर होतेच. एकानं माझ्या कमरेला दोरी बांधली. मी थरथर कापत होतो. "हां, मार उडी," बाळू म्हणाला. "मी आत डोकावे, पुन्हा मागे येईल. नाक धरी, पुन्हा सोडी." तेवढ्यात मला कोणीतरी मागून विहिरीत ढकललं. मी ओरडलो, "आई गं, मेलो." इतर सूचना देत होते. "असं कर, तसं कर." बाळूनं उडी मारली. माझ्या पोटाखाली हात धरून तो मला शिकवू लागला. मी वर आलो. पुन्हा उडी मारली. अशा 3-4 उड्या मारून झाल्या. मदतीशिवाय थोडा पोहलो. आता मात्र पाण्याची भीती गेली. घरी आलो. अंग पुसलं, जेवलो. आई जेवायला बसली. तिनं मला हाक मारली. म्हणाली, "ही दह्याची कोंडी घे. त्यातलं दही चाटून टाक." मी रागात होतो. म्हणालो, "मला नको जा. सकाळी मार मार मारलंस आणि आता दही देतेस? हे बघ, माझ्या अंगावर अजून वळं आहेत. तोवर तर दही देऊ नकोस." आईचे डोळे भरून आले. ती तशीच उठली. हात धुवून तिने तेलाची वाटी आणली आणि माझ्या वळांना लावू लागली. मला काही बोलवेना. उलट आईचं माझ्यावरचं प्रेम पाहून मी रडू लागलो. आईही रडवेली होऊन म्हणाली, "माझ्या श्यामला कोणी नावं ठेवू नयेत. त्याला भित्रा म्हणू नये म्हणून मी तुला मारलं. तुमची मुलं भित्री आहेत असं मला म्हटलेलं तुला आवडेल का? आईचा अपमान तुला सहन होईल? असं असेल तरच मी त्याची खरी आई व ती खरे माझी मुलगी. रागावू नकोस श्याम, धीट हो." आईच्या या म्हणण्याने माझे डोळे उघडले आणि आईचं माझ्यावरचं प्रेम मला कळून आलं. मित्रांनो, अशाच नवनवीन गोष्टी आणि कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. काही वाटल्यास कमेंट करा. धन्यवाद.